आज 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 दिनांक 1 ऑगस्ट 2020 लोकशाहीर शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. यांच्या जयंतीच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने आम्ही एक व्याख्यान आयोजित केलं आहे. व्याख्यानासाठी वक्ते म्हणून पुण्याहून श्री अंधारे नारायण शिवाजी हे लाभलेले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजे ते वसमत येथील नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचं BA DED असं शिक्षण झालेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर त्यांचा मोठा अभ्यास आहे. ते जागतिक सिनेसृष्टीचेही अभ्यासक आहेत. त्यांना या प्रसंगी आम्ही व्याख्यानासाठी आमंत्रित केलं आहे. अण्णाभाऊ साठे हे थोर लोक कलावंत, लोकशाहीर, लेखक, कादंबरीकार, कथाकार, नाट्यवंत, चित्रपट कलाकार अशा विविध विभागातून त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. त्यांच्या जीवनावर कम्युनिस्टवादी विचार, साम्यवादी विचार तसेच आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव आहे. मी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुधाकर इंगोले प्रास्ताविक करत आहे. भीमराव आंबेडकर यांच्या प्रभावाखाली अण्णाभाऊ साठे एकदा म्हणाले की जग बदलून टाक घालून घाव माझं सांगून गेले भीमराव. अशा प्रकारची विचारसरणी घेऊन अतिशय विद्रोही, बंडखोर हा समाज सुधारक आपल्या आज नाहीये, परंतु त्यांच्या जयंतीदिनी आपण जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करत आहोत. त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. कमी कालावधीमध्ये त्यांनी 20 कथासंग्रह लिहिले. 31च्या वर त्यांचे कादंबरी आहेत. 7 कादंबऱ्यावर त्यांचे चित्रपट निघालेले आहेत. वेगवेगळ्या नामवंत दिग्दर्शकांनी काढलेले आहेत. त्यांची प्रसिद्ध लावणीही आपल्याला माहित आहे की ते म्हणतात की माझ्या गावाकडे मैना राहिली, माझ्या जीवाची झाली काहिली. अशा प्रकारची त्यांची रचना आपण सर्वांना सर्वश्रुत आहे. त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. अशा बहुरंगी बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय समाजाला व्हावा त्याकरिता त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकणारं व्याख्यान आम्ही इथे आयोजित केलेलं आहे. त्यासाठी वक्ते म्हणून लाभलेले श्री अंधारे नारायण शिवाजी पुण्याहून आहेत. त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपले विचार या प्रसंगी मांडावेत. श्री अंधारे नारायण शिवाजी. धन्यवाद. नमस्कार, मी नारायण अंधारे. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्यानिमित्तानं एक 2 शब्द बोलणार आहे. यासाठी बोलताना सुरुवातीला अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीपासून सुरुवात करूया असं मला वाटलं. आणि ती कादंबरी कुठली घ्यावी असा विचार करत असताना वारणेच्या खोऱ्यात ही त्यांची पहिलीच कादंबरी आपण घेऊया आणि त्याविषयी थोडंसं बोलूया असं मला वाटलं. अण्णाभाऊ साठेंनी ही कादंबरी मॅक्झिम गोर्की यांना डेडिकेट केली आहे. या कादंबरीतून त्यांनी वारणेचं जे खोरं आहे पश्चिम महाराष्ट्रात, वारणा नदी जिथून वाहते, त्या भागात जे काही घटना घडल्या त्या घटनांचा आढावा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि ही जवळपास इंग्रजांच्या काळात म्हणजे 40-50च्या दशकात घडलेल्या त्या घटना आहेत, म्हणजे कादंबरीतील घटना आहेत. अण्णाभाऊ साठेंनी या अगदी म्हणजे मांडताना भाषा अगदी लवचिक वापरलेली आहे. त्या भाषेला मातीचा गंध येतो. त्यातील पात्रे आपली वाटतात. त्याचा विषय बंडखोरीचा आहे.
अर्थात तो इंग्रजाचा काळ होता, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी व कष्टकऱ्यांनी त्या काळात इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध जे बंड केलं, त्या कादंबरीचा त्याविषयी ही कादंबरी बोलते. त्यातील मुख्य पात्र जे आहे हिंदूराव, तो एक शेतकरी आहे आणि तो इंग्रजांच्या जुलमांपासून लोकांना मुक्त करण्यासाठी तो लढा देतोय आणि तो वारणा नदीचा परिसर आहे. त्यातील पात्रे जी आहेत, मंगला आहे, हंबीर आहे आणि तो पाटील आहे, नागोजी आहे, ही पात्रे इतक्या बेमालूमपणे अण्णाभाऊंनी त्यांच्या कादंबरीमध्ये गुंफली आहेत की ती आपलीशी वाटतात. त्याची भाषा ग्रामीण आहे, पण ती मराठी साहित्यातील एक वेगळेपण जपते. या कादंबरीपासून मराठी साहित्यात एक वेगळं पर्व सुरू झालं, कारण त्या काळात जे काही साहित्य येत होतं ते सर्व साहित्य मध्यम वर्गाला समोर ठेवून किंवा उच्च वर्गाला समोर ठेवून, पांढरपेशा वर्गाला समोर ठेवून साहित्य येत होतं. ग्रामीण जीवन किंवा शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या दाखवणारं साहित्य त्या काळात समोर येत नव्हतं. कादंबरी लिहिण्याचा काळ 40च्या दशकाच्या शेवटीचा आहे. म्हणजे जवळपास 1948 साली अण्णांनी ती कादंबरी लिहायला घेतली आणि ती पूर्ण करण्यासाठी जवळपास 2 वर्ष लागली. या काळात अण्णांनी जो अभ्यास केला आणि ज्या रिकॉल केल्या आठवणी त्यांच्या, कारण अण्णा मूळ वाटेगावचे, सांगलीमधले, आणि तिथल्या आठवणीच्या संदर्भात तिथला परिसर जो आहे, तिथली ती नदी आहे, परंतु डोंगर परिसर जो आहे, सह्याद्रीचा भाग, तिथल्या गोष्टी त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला यात. आणि जेव्हा त्यांनी कादंबरीचा कच्चा खरडा काही प्रस्थापित लेखकांना आणि साहित्यिकांना, समीक्षकांना दाखवला, तर तेव्हा बऱ्याच जणांनी नाकं मुरडली किंवा हे काहीतरी ठिगळं जोडल्यासारखं वाटतंय असं शेरा दिला. एकंदरीत नकारात्मक सूर होता. पण जेव्हा कादंबरी प्रकाशित झाली आणि वाचकांपर्यंत पोहोचली, तेव्हा वाचकांनी फारच सुंदर प्रतिसाद दिला. अण्णाभाऊंना त्यांनी स्वतः पत्र पाठवली, कौतुकाची पत्र पाठवली. त्यातली पात्र, त्यातला जो कॉन्फ्लिक्ट आहे, हे लोकांना खूपच आवडलं. आणि हे काहीतरी वेगळं होतं, म्हणजे काहीतरी जिवंत होतं. म्हणजे दिवाणखान्यातून मैदानामध्ये कादंबरी आली, असा काहीतरी तो प्रकार झाला. त्या कादंबरीमुळे अण्णांना खूप प्रेरणा मिळाली आणि उत्साह आला. त्यानंतर त्यांचं लिटररी करिअर सुरू झालं. त्यांच्या साहित्यातील करिअरचा मार्ग सुरू झाला. तोपर्यंत अण्णांनी ठीक आहे, मुंबईमध्ये पोवाडे वगैरे लिहिले होते, कविता लिहिल्या होत्या, ते लोकनाट्य करायचे, पण साहित्याला त्यांनी हात घातला नव्हता. त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी साहित्याला हात घातला आणि आपल्या करिअरची सुरुवात केली. आणि पुढं त्यांनी किती उज्ज्वल करिअर ठेवलं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. यानंतर त्यांनी चित्रा, फकीरा, वैजयंता, माकडीचा माळ, आवडी, गुऱ्हाळ अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या, कथासंग्रह लिहिले, फुलवाडी, कृष्णाकाठच्या कथा, तर एका नवीन पर्वाची नांदी झाली वारणेच्या खोऱ्यानंतर. अण्णाभाऊ साठे या कादंबरीमध्ये नुसती कथाच सांगत नाहीत किंवा ते नुसतं एक करमणूक करण्याचा त्यांचा हेतू नाहीये,
तर या कादंबरीतून ते त्या काळातील जनजीवनाचा पट आपल्या समोर मांडतात. शेतकरी, कष्टकरी वर्ग कशा प्रकारचं जीवन जगत होते, त्यांना कशा प्रकारच्या अडचणी होत्या, हे त्यांनी यातून मांडण्याचा प्रयत्न केला. यासोबतच कादंबरीत आलेलं जे निसर्ग चित्रण आहे, अप्रतिम असं आहे. अप्रतिम म्हणजे एखादं दृश्य जर सांगायचं असेल, सीन एस्टॅब्लिश करायचं असेल, तर त्याची सुरुवात एवढ्या सुंदर पद्धतीने करतात, जसं की कादंबरीची सुरुवात जर बघितली की तो वारणेच्या खोऱ्यातला परिसर आहे, पाऊस पडतोय, डोंगर आहे, वारा वाहतोय, झाडं हलतायत, काही झाडं उन्मळून पडतात आणि त्या अशा या वादळी पावसाच्या संध्याकाळी या कादंबरीची सुरुवात होते आणि त्यानंतर त्यातील पात्रांची आपल्याला ओळख होते. म्हणजे हा जो सीन एस्टॅब्लिश करण्याचं कसब आहे हे अप्रतिम आहे. त्यानंतर पुढे ही कादंबरीभर त्यांची ही शैली कायम राहते. ते नुसतं माणसं दाखवत नाहीत, तर त्या माणसांच्या भोवती असलेला परिसर, निसर्ग, प्राणी, पक्षी हे आपल्या समोर उभं करतात. माणसं ही जणू त्यातलाच एक भाग आहेत, ती काही वेगळी नाहीयेत असं त्यातून दिसतं. आणि प्राण्यांप्रमाणेच माणूस हिंसकही आहे. वेळ पडली तर जीवावरही उठू शकतो असं त्यांनी त्यातून दाखवलेलं आहे. त्यातलं मुख्य पात्र जे आहे हिंदूराव, हे मला वाटतं साताऱ्याचे प्रति सरकार जे होते, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी चालवले. तर त्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या म्हणजे त्यांच्यावरून प्रेरित आहे असं मला वाटलं. कारण हा हिंदूराव आहे, हाही शेतकरीच आहे, कष्टकरीच आहे आणि तो ही बंडखोरी करतो, इंग्रज सरकारच्या विरोधात उभा राहतो. मग सामान्य जनता जी आहे त्याला साथ देते. मग ते काही लोक त्यांना विरोधही करतात, काहींना ते टाकू वाटतात, माणसं मारणारी लोक वाटतात. पण त्यांचा हेतू हा शुद्ध होता की शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि सामान्य लोकांना एक शांतीपूर्ण जीवन जगता यावं, त्यांना हव्या त्या गोष्टी मिळाव्यात, हा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर या कादंबरीमध्ये कॉन्फ्लिक्ट्स आहेत. नागोजी म्हणून जे पात्र आहे तो या कादंबरीचा खलनायक आहे. तो खरं तर इंग्रजांना जाऊन मिळालेला, यांच्याच कंपूतला असतो तो, पण तो इंग्रजांना जाऊन मिळतो आणि त्यानंतर जेलमधून बाहेर पडण्यासाठी इतर बंडखोरांना पकडून देतो आणि या पकडून देण्याच्या मागणीवर त्याला इंग्रज त्याची सुटका करतात. तर अशा पद्धतीनं ही कादंबरी पुढे सरकते. मग त्यामध्ये श्रीधर पाटील, मंगला, हंबीर ही पात्र येतात. हंबीर जो आहे तो नागोजीचा मित्र आहे आणि मंगलाचं लग्न नागोजीराव सोबत करून द्यावं असं त्याची इच्छा असते. म्हणजे खरं तर नागोजीरावनंच हंबीरकडे हे बोलून दाखवलेलं असतं. त्यामुळं त्याची ते प्रयत्न असतात. खरं तर घरचे तयार नसतात, कारण तिचं लग्न दुसरीकडेच कुठेतरी जमलेलं असतं. राजाराम पाटील म्हणून एक शेजारच्या गावचाच माणूस असतो, त्याच्याशी लग्न जमलेलं असतं. पण ते एकंदरीत ऐनवेळी त्या लग्नाच्या दिवशी मुलाची आई वारते, त्याच्यामुळे ते लग्न थांबतं आणि पुढे ते 3 वर्षासाठी ढकललं जातं. दरम्यान हे पाटील जे आहेत
अं, ते व्यथेने व्याकुळ होतात. मग त्यांचं कुटुंब आता मुलीचं कसं होईल, काय होईल? तो हंबीर इकडे नागोजीरावकडे आहे. हा हिंदूराव ते खोऱ्यामध्ये दौड मारतोय. सावकारांना लुटून शेतकऱ्यांची मदत करतोय. इंग्रजांसोबत त्याचे कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत. असा हा विषय पुढे सरकतो. मग दरम्यान होतं काय की हिंदूरावचे जे साथीदार आहेत त्यापैकी एका साथीदाराला नागोजीराव मारून टाकतो. धोक्याने मारून टाकतो म्हणजे खरं तर. आणि कारण त्याला तर पकडून द्यायचंच असतं इंग्रजांना. ह्याची खबर हिंदूराव पर्यंत पोहोचते तर हिंदूराव त्याचा सूड घ्यायचा ठरवतो. आणि या दरम्यान त्याची भेट मंगलाशी होते. मंगलाचे वडील जे पाटील आहेत त्यांना कळतं की त्यांच्या गावामध्ये बंड आलेला आहे. नदीच्या काठावर बसले ते. मग ते त्यांच्या शेतामधलं जे घर आहे तिथे जाऊन बसतात. त्याची चौकशी करतात. तो हेतू काय, म्हणजे गाव लुटायचं आहे की काय करणार आहेस? कारण गाव घाबरून गेलेलं असतं. मग हा सांगतो की नाही असं काही नाहीये, आम्ही पुढच्या गावी चाललोय, तिथं नागोजीरावने आमच्या एका सहकार्याला मारून टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने मग तिथे मंगलाची त्यांची भेट होते आणि मग त्यांच्या दोघांच्या मनामध्ये जे आहे एक प्रेमाची पालवी फुटते. आणि मग शेवटी काय होतं, ते नागोजीरावला मारतात का, त्यांचं लग्न होतं का, आणि हंबीरचं काय होतं, कसा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो हे त्यांनी कादंबरीमधून दाखवलेले आहे. तर या विषयवस्तू सकट अण्णाभाऊंनी एकतर निसर्गाचं चित्रण केलेलंच आहे, ते फिलॉसॉफी बद्दलही बोलतात, माणसाच्या आयुष्याबद्दल बोलतात, जीवन मरणाबद्दल बोलतात. त्यातला एक प्रसंग आहे जो मला तुम्हाला वाचून दाखवावा वाटेल, कारण ते वाचून दाखवण्याशिवाय मला चैन पडत नाही खरं तर. गणू आणि शिवा काही लोक बरोबर घेऊन दुसऱ्या बाजूने ठरलेल्या ठिकाणी जायला निघाले. त्यांची वाट नदीकडेने गेली होती. गणू पुढे होता, त्याच्या मागे शिवा चालला होता आणि त्याच्या मागे सर्व लोक चालत होते. गडद अंधारामुळे कोणी कोणाला दिसत नव्हते. प्रत्येकाचे लक्ष आपापल्या पायात होते, त्यामुळे कोणी कोणाशी बोलत नव्हते. ते नदीकडेच्या एका वाळवंटाने जात होते. तोच गणू एकाएकी उभा राहिला. त्याबरोबर ते सर्व थांबले आणि पाहू लागले. त्यांच्या पुढे एक प्रेत जळत होते. तिथे कोणीही नव्हते, फक्त कवळाभर उसाचा पाला पडला होता. त्याच्या शेजारीच चिव्याची व जुन्या पंजरानाची ओबडधोबड वाकाच्या बाट्यांनी बांधलेली तिरडी उपडी पडली होती. परंतु ती चिता धडधडून पेटली होती. तिच्या लाल प्रकाशाने शेजारचे पाणीही लाल लाल दिसत होते. परंतु एकंदरीत त्या मड्याच्या मानाने लाकडे कमी असावीत व लोकांनी घाईघाईने चिता पेटवून ते निघून गेले असावेत असे दिसत होते. कारण त्या मड्याचा एक पाय जाळाच्या बाहेर आला होता. त्याला मुळीच झळ लागली नव्हती हे स्पष्ट होते. जणू गणूची दृष्टी त्या पेटत्या पायावर खिळली होती. तो एकसारखा त्याच्याकडे पाहत होता. त्याला शिवा म्हणाला, आपण का थांबायचं, चला. त्या जळत्या पायाकडे पाहून गणू म्हणाला, शिवा, हे बिचारा माणूस मारायचं ते मेलं आहे आणि जळायचं ते जळतही आहे, परंतु त्याचा एक पाय मात्र मागं राहण्याच्या बेतात आहे. काय करावं बरं? शिवाला हसू आले. तो म्हणाला, मला वाटतं या माणसाचं मागं काहीच उरलं नसावं, कारण त्याची जळून राख होईपर्यंत त्याच्या मड्याजवळ बसायला जर कोणीच आलं नाही तर नक्कीच त्याचं मागं शिल्लक काहीच नाही आणि म्हणून त्याचा एक पाय
मागे राहण्याच्या विचारात आहे, राहू दे त्याला. छे छे, गणू म्हणाला, राहू दे कशाला? जर त्याचं काहीच मागं नाही तर पाय तरी कशाला? जाऊ दे त्याचा त्याच्याबरोबर. असे म्हणून तो त्या पेटत्या चितेजवळ गेला व त्याने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने तो पाय लोटून दिला. आणि तो परत शिवाजवळ येऊन म्हणाला, माणसानं काहीतरी चांगलं कार्य करून कीर्ती मिळवून मागं ठेवावी, किंवा पुढच्या पिढीच्या हितासाठी काहीतरी चांगलं करून ठेवावं, जे कधीच नासत नाही आणि कधीच मरत नाही. असं जर काही असेल तर ते मागे खुशाल ठेवून जावं. आजच्या माणसाला, आजच्या जगाला त्याची जरुरी आहे. त्याला अशा अर्धवट जळालेल्या पायाची व तंगड्याची काही जरूर नाही. जाऊ दे, आपलं आपल्या बरोबर चला. ते पुन्हा चालू लागले. त्या अंधारात त्या सर्वांच्या डोळ्यांपुढे तो पाय तरळत होता. सर्वजण त्या पायाबद्दल विचार करीत होते, पण कोणीही बोलत नव्हते. थोड्याच वेळात त्या ठराविक ठिकाणी ते पोचले. सर्वजण घोंगड्या खालवर घालून पडले होते आणि गणू व शिवा बसून त्या पायाबद्दल बोलत होते. गणू म्हणाला, शिवा तूच सांग, झाडाच्या लाकडाचं घराला आडं करता येतं, त्याच्या पाखाड्या करता येतात, पण माणूस मेल्यानंतर त्याचं काय करता येतं? म्हणजे काय? शिवाने गोंधळून विचारलं. मी म्हणतो, गणू म्हणाला, झाडाचं घर करता येतं, जनावराचं कातडं माणसाच्या उपयोगी पडतं, त्याची मोठ करता येते, म्हणून माणूस मेल्यानंतर त्याचा काय उपयोग होतो? आता कळलं का? शिवा म्हणाला, तुम्ही कोणाबद्दल म्हणता? अरे बाबा, मगाच्या त्या पेटत्या पायाबद्दल. गणू त्याला समजावून सांगू लागला. त्या पायाचा उपयोग काय? ना त्याचं आडं करता येतं, ना त्याच्या पाखाड्या घालता येतं. म्हणून मी म्हणतो, माणसाचं शिल्लक असून तसं माणूस सांगत नाही, तर काय करतं ठाऊक आहे? त्याची जळून राख करतं, त्याची हाडं जमवतं आणि ते सर्व काही पाण्यात नेऊन टाकतं. आणि मग माणूस काय सांगतं? आता म्हणे तो पुण्यवान झाला, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. खरं म्हटलं तर तसं काहीच नसतं. ती राख त्या होणाराची आणि त्या पाण्यात टाकणाऱ्याची नुसती फसवणूक आहे. कारण राख पाण्यात टाकून पुण्य मिळत नाही, पण शांतीही मिळत नाही. ज्याला जळून मारायला भरपूर लाकडं मिळत नाहीत, त्याला राख झाल्यानंतर शांती कशी मिळणार? परंतु जिवंत माणूस सर्व काही करू शकत नाही. हो, पण त्याने केलं पाहिजे. नाहीतर मगाच्या माणसासारखाच फक्त पायच मागं राहणार. हो, मरण सर्वांनाच आहे, ते येतं आणि ते पटकी नाही येतं, गोळीनंही येतं. मात्र मरणारानं काहीतरी विचार करून मरावं. हो, आपण मारायचं, पण कोणासाठी? चांगल्यासाठी की वाईटासाठी? स्वतःसाठी की परक्यासाठी? आणि दिवस जगणारानेही विचार करावा आणि केलाच पाहिजे. आपण जगायचं तर कशासाठी? उपाशी दिवस मोजायसाठी, का दुसऱ्याचे गुलाम होऊन राबायसाठी, का ठिगळं लावून अब्रू झाकायसाठी? कशासाठी? का एक पाय जाळाच्या बाहेर ठेवून खुशाल जाळून जायसाठी? याचा आधी विचार माणसानं करावा, नाहीतर त्याचाही पायच नव्हे तर त्यालाच कोल्ही कुत्री खाणार, मरणानंतर खाणार आणि जिवंतपणेही खाणार. असे म्हणून त्याने शिवाला हळूच धक्का दिला. हे जे काही आहे हे अफाट आहे. कादंबरीचा विषय आहे स्थानिक शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं इंग्रजांविरुद्धचं बंड. आणि त्यासोबतच अण्णा बोलतायत जीवनाविषयी आणि मृत्यूविषयी. ही कादंबरी अशाच अनेक प्रसंगांनी भरलेली आहे. म्हणून तर ही कादंबरी आल्यानंतर अण्णाचं एक जोरदार आगमन झालं. अण्णाभाऊच्या साहित्यानं फार मोठं काम करून ठेवलेलं आहे.
एक वेगळा महाराष्ट्र त्यातून दिसतो. ग्रामीण महाराष्ट्र जर वाचायचा असेल, पाहायचा असेल त्या काळातला, तर अण्णाभाऊ साठेंशिवाय पर्याय नाही. अण्णाभाऊच्या साठेंच्या साहित्याचं चित्र पुढं येऊ घातलेल्या साहित्यात उमटलं. त्यानंतर येणाऱ्या जेवढ्या काही ग्रामीण कादंबरी होत्या, त्याच्यावर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची छाप दिसते. त्यासोबतच जे काही सिनेमे येऊ घातले होते, त्या सिनेमातील भाषा जी आहे, महाराष्ट्रातील ग्रामीण भाषा, ती अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यापासून प्रेरित आहे. चित्रा कादंबरी जर बघितलं, त्या कादंबरीत अण्णाभाऊ साठेंनी वेश्या व्यवसायाविषयी चर्चा केली आहे. त्यातील चित्रा जी आहे वेश्या व्यवसायात असते, ती त्यातून बाहेर पडण्यासाठी बंड करते. त्यानंतर फकीरा आहे, तो फकीराही प्रस्थापित जुलमी सत्तेविरुद्ध बंड करतो. त्याचबरोबर अन्यायाच्या विरुद्ध लढतो. समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहतो. त्याचं पात्र रॉबिन हुड असल्यासारखं आहे. इंग्रजी साहित्यामध्ये रॉबिन हुड आहे, जो श्रीमंत लोकांना लुटून गरीब लोकांना मदत करत असतं. तर तेच पात्र अण्णाभाऊ साठेंच्या या साहित्यात दिसतं. त्यानंतर वैजयंता आहे. वैजयंता ही महाराष्ट्रातील तमाशा हा जो कला प्रकार आहे, या कला प्रकाराविषयी लिहिली गेलेली पहिली कादंबरी आहे. तमाशा काय असतो, कशा प्रकारे तो चालतो, त्यातल्या कलाकारांचं काय आयुष्य असतं, हे सर्व त्यांनी त्यात मांडलेलं आहे. काय कॉन्फ्लिक्ट असतो हेही मांडलेलं आहे. वैजयंता कादंबरी आल्यानंतर महाराष्ट्रात जेवढे काही सिनेमे आले, तमाशा प्रधान सिनेमे, त्या सर्व सिनेमांवर वैजयंता कादंबरीची छाप दिसते. त्यानंतर माकडीचा माळ कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांनी विमुक्त आणि भटक्या समाजातील लोकांचं चित्रण केलेलं आहे, जे अगोदर झालेलं नव्हतं, मराठी साहित्यात आलेलं नव्हतं. अशा प्रकारे अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्रातील जनमानसातील जे धगधगते विषय होते त्या काळात, समाजात म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रात, जो अद्याप साहित्यामध्ये आपली लकीर उमटवू शकला नव्हता, त्या समाजाला अण्णाभाऊ साठेंनी प्राधान्य दिलं आणि एका नवीन विश्वाची ओळख वाचकांना आणि पर्यायाने समाजाला झाली. अण्णाभाऊ साठेंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव आहे, तिथे झाला होता. त्यांचं शिक्षण हे फार झालेलं नाही, 1.5 दिवस ते शिकले फक्त. त्यांची घरची परिस्थिती फारच बेताची आणि हलाखीची होती. त्यांना शिक्षण परवडणारं नव्हतं. शिवाय ते उपेक्षित होते. ज्या समाजातून आले होते, तो समाज
मातंग समाज जो आहे तो उपेक्षित आहे. तो होता म्हणजे तेव्हा, अजूनही आहे. त्या समाजाला गुन्हेगार समाज म्हणून तेव्हा इंग्रजाने संबोधलं होतं. म्हणून ज्या ज्या गावात तो समाज आहे त्या त्या गावातील मातंग समाजातील लोकांना इंग्रजांच्या कचेरीमध्ये हजेरी द्यायला जावं लागायचं. परत सामाजिक उतरंडीमध्ये ही खालच्या स्तरावरची ही जात आहे. त्याच्यामुळे एकंदरीत हालाखीचं आणि उपेक्षिताचं आयुष्य त्यांना भेटलं. पण त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांच्या कुटुंबातील लोक तमाशा करायचे. बापू साठे म्हणून होते, ते तमाशा करायचे आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यामुळं अण्णाभाऊ साठेंनाही साहजिकच त्या कलेविषयी आवड निर्माण झाली. ते एक उत्तम हार्मोनियम वादक होते. ढोलकी वाजवायचे, झांज वाजवायचे, किंवा पुढे जाऊन जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा ते सारंगी शिकले. अशी सर्व प्रकारची वाद्य त्यांना वाजवता यायची आणि कलेमध्येही त्यांना विशेष रुची निर्माण झाली होती. ते लहान असताना तेव्हा प्रतिसरकारचं वारा जोरात होतं. क्रांतिसिंह नाना पाटील तो काळ गाजवत होते. त्यांच्या सभा अनेक ठिकाणी व्हायच्या, पण त्या छुप्या असायच्या. ते लोकांना माहित असायचं की ते कुठे येणार आहेत आणि कधी सभा असणार आहे, कधी कार्यक्रम असणार आहे. बऱ्याचदा ते तमाशाच्या ठिकाणी सभा घेण्यासाठी हजर व्हायचे. एकदा असंच बापू साठेंचा तमाशा होता वाटेगावच्या शेजारी एका मोठ्या मैदानामध्ये. तर त्या तमाशाला अचानक कळलं की नाना पाटील येणार आहेत म्हणून. तेव्हा एकच गलका झाला. लोकांनी चेअरिंग करायला सुरू केली की नाना पाटील येणार आहेत. सर्व खुश झाले. मग नाना पाटील आले आणि त्यांनी एक चांगलं जोरदार भाषण दिलं. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण का माहित कुठून इंग्रजांना ही खबर लागली होती. ते तिकडून अबलक घोड्यावरून आले आणि लोकांवरती लाठीमार करायला सुरुवात केली. लोक सैरावैरा धावू लागले. धावपळ झाली. क्रांतिसिंह नाना पाटलांना कळलं की आता आपल्याला इंग्रज पकडणार. मग त्यांनी गुपचूप धूम ठोकली आणि पळायला सुरुवात केली. ते अशा ठिकाणी पळायला लागले की जिथं इंग्रजांना लक्षात येणार नाही. पण पुढे जाऊन त्यांना तिथलाही रस्ता माहित नव्हता. मग ते धावत आले डोंगराच्या दिशेनं. त्यांना कळलं की कोणतरी पोरगा आपल्या मागून धावत येतं. मग त्यांनी थांबून त्या पोराला विचारलं, काय रे, तू काय धावतोय माझ्या मागे? तो पोरगा म्हणाला की तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी येतोय. तुम्हाला पुढे रस्ता माहित नसेल म्हणून मी तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी आलोय. तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्याचं कौतुक केलं. चल म्हटले, मला दाखव मार्ग. त्याला घेऊन ते डोंगरांमध्ये गेले. पुढे त्यांना फकीरा राणोजी मांग यांची भेट झाली की, आणि तो जो मुलगा होता त्याला त्यांनी सांगितलं की आता तू जा, इथून पुढे मला माहिती आहे. तुझं नाव काय? तेव्हा त्याने सांगितलं की तुकाराम भाऊ साठे. तर हाच तुकाराम पुढे जाऊन अण्णाभाऊ साठे झाले. या तुकारामला दांडपट्टा या खेळाविषयी खूप आकर्षण होतं आणि या खेळामध्ये खूप चपळ होता. फार उत्तम रीतीने दांडपट्टा चालवायचा. पूर्वी दांडपट्टा चालवताना जेव्हा सभोवताली लोक जमायची
त्यात ती लोक काय करायची की वाळू घ्यायची आणि ती वाळू शाईमध्ये भिजवायची आणि शाईत भिजल्यानंतर ती वाळू निळ्या रंगाची व्हायची. मग जो दांडपट्टा चालवतोय त्याच्याकडे ती भिरकवायची वाळू. जर दांडपट्टा चालवणारा चपळ असेल तर तो वाळूचे कण असे चुकवेल आणि त्याला जमणार नाही. त्याच्या सदऱ्यावरती वाळूचे कण त्याला शाई लागली असल्यामुळे उमटतील. तर हा जो पठ्ठ्या आहे हा कायम जिंकायचा. त्याच्या सदरेवरती कधीच असे एकही शाईचा डाग सापडायचा नाही. तर एकंदरीत लहानपणापासूनच ते कलंदर होते. मग पुढे कामानिमित्त त्यांना वाटेगाव सोडायला लागलं. ते पुण्याला आले चालत चालत पायी बरं का. आणि पुण्याला आल्यानंतर त्यांनी वेट बिगारी सुरू केली. वेट बिगारी काम पडेल ते काम करायचं. आणि काही दिवस काम केल्यानंतर त्यांना तिथे काही मन रमेना. मग ते तिथून पुढं काम अर्धवट सोडूनच मुंबईला निघाले. मुंबईला चालतच. मुंबईला आल्यानंतर त्यांना कुठं काम करावं असा प्रश्न पडला. मग तिथे मग ती पडेल ती काम कर. मग कुठे कपड्याचा गठ्ठा डोक्यावरती घेऊन गल्ली गल्लीमध्ये कपडे विक, तर कधी डोअरकीपर म्हणून काम कर सिनेमा थिएटरला, तर कधी पडेल ते काम म्हणजे मजुरी पडेल तर मजुरी, जे काम मिळेल दिवसाबाहेर असं काम करायला त्यांनी सुरुवात केली. पुढं त्यांनी मोरबाग इथे एका मिलमध्ये कामाला सुरुवात केली. त्यांना तिथे कामाला घेतलं. तिथे काम चालू असताना त्यांची अनेक कामगारांशी ओळख झाली. तिथेच युनियनची ओळख झाली. तर त्यांना आता बऱ्यापैकी वाटले की आता काम चालू झालंय. मग ते घाटकोपरला चिरागनगर येथे सेटल झाले. त्या झोपडपट्टीमध्ये. चिरागनगर ही झोपडपट्टी आहे. तर तिथे त्यांना दिसलेलं जग होतं ते फारच वेगळं होतं. गावी असताना जे होतं ते फार एक निर्मळ होतं. म्हणजे असं काही, भले उपस्थिताचं जगणं जगत असतील, पण मुंबईत आल्यानंतर त्यांना आर्थिक आणि सामाजिक विषमता ही स्पष्टपणे दिसायला लागली. त्यांनी झोपडपट्टीतील लोकांचे हाल बघितले, कष्टकरी कामगारांचे हाल बघितले. त्यांचं एक मन संवेदनशील होतं. ते कलाकार होते. ह्या सगळ्या गोष्टी ते टिपायचे. जे त्यांना दिसायचं ते सर्व त्यांच्या मनात कुठेतरी कोपऱ्यात साचून राहायचं. अशामध्येच बंगालला दुष्काळ पडला होता. तेव्हा बंगालचे खूप हाल झाले. अनेक लोक मेली. पाणी पाणी करून लोक मेली. तेव्हा बंगालला मदत करण्यासाठी म्हणून त्यांच्या युनियनच्या मार्फत एक स्थापन झालेली संस्था होती, इप्टा म्हणून, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन. ही खरं तर कम्युनिस्ट पार्टीची सांस्कृतिक विंग होती. त्यामध्ये सोहराब मोदी, बलराज साहनी, ए.के. हंगल, गीतकार शैलेंद्र ही सर्व लोक होती. तर अण्णाभाऊ साठे ही संस्था त्यांनी जॉईन केली होती. मग त्या बंगालचा दुष्काळ जो आहे त्याला काहीतरी मदत करावी म्हणून या इप्टाच्या संस्थेच्या लोकांनी ठरवलं की आपण काहीतरी कार्यक्रम करूया. मग काय करायचं? तेव्हा पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंनी पोवाडा लिहिला, बंगालची हाक म्हणून. मग त्यांनी मुंबईमध्ये चौकामध्ये जिथं शक्य होईल तिथे जाऊन त्या पोवाड्याचं सादरीकरण केलं आणि कार्यक्रम केले. मग त्या कार्यक्रमानंतर ते
तिथून जी काही त्यांना देणगी मिळेल, जी काही बेदागी मिळेल ती जमा केली आणि एकंदरीत सगळं गोळा करून त्यांनी ते बंगालला पाठवलं. मग पुढे त्यांचे कष्ट जे आहेत ते चालूच राहिले. बंगालचा दुष्काळ जो संपत आला होता आणि आर्थिक विषमता जी आहे मुंबईमधली त्यांना सारखी डोळ्यामध्ये खूपच होती. म्हणजे ते याबद्दल ते लिहितात की मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, परलात राहणारे रात्रंदिस राबणारे घाम घाळून आयुष्य जगती. तर यामध्ये जे काव्य आहे म्हणजे मुंबईवरती बऱ्याच जणांनी लिहिलंय. त्यांना मुंबईतला झगमगाट दिसला, तिथली श्रीमंती दिसली, त्याचं बऱ्याच जणांनी कौतुक केले. पण ही जी आर्थिक विषमता आहे ही दिसलीही असेल लोकांना, पण कोणी मांडली नव्हती. तर असं अण्णाभाऊ साठे निरीक्षण करत गेले. त्यानंतर त्यांनी मग कादंबरी लिहायला सुरुवात केली. त्यानंतर ते पहिल्यांदा त्यांनी वारणीच्या खोऱ्यात ही कादंबरी लिहिली आणि पुढे त्यांचा तो साहित्यिक प्रवास एकंदरीत सुरू झाला. तेव्हा 1960च्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राची चळवळी जोरात होती. त्यावेळी अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर आणि शाहीर अमर शेख ही लोक महाराष्ट्र पिंजून काढत होती. कलेद्वारे समाज प्रबोधन करत होती, लोकांना जागृत करत होती. बेळगाव, निपाणी, कारवार, उंबरगाव, डांगसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ही जी मागणी आहे लोकांपर्यंत पोहोचत होती. म्हणजे कसे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक ही गर्दी करत आणि त्यातून लोकांना हा विषयही पोहोचवता येईल. तर ही बातमी मोरारजी देसाई यांच्यापर्यंत पोहोचली. सखा पाटील जे तेव्हा त्यांचे सहकारी होते त्यांच्याद्वारे पोहोचली असेल ती. तर त्यांनी मोरारजी देसाई यांनी तमाशावरती बंदी आणली. ते म्हटले की इथून पुढं महाराष्ट्रात तमाशा होणार नाही. तमाशा होणार नाही मग कसं? तमाशावरती बंदी आणलेली आहे. मग तमाशाच्या नावाखाली कार्यक्रम तर काही घेता येत नव्हते. मग त्याच दरम्यान शिवाजी पार्कात एक कार्यक्रम ठेवला होता. तिथे हा अर्थात तमाशा होणार होता, पण सरकारची परवानगी नव्हती. मग कसं करायचं? जेव्हा पोलीस आले तिथं चौकशीसाठी, तेव्हा अण्णाभाऊंनी सांगितलं की आम्ही तमाशा करत नसून लोकनाट्य करत आहोत. तेव्हापासून तमाशाला लोकनाट्य असं संबोधलं जाऊ लागलं. अण्णाभाऊ साठेंनी तमाशाचं लोकनाट्य असं नामकरण केलं. नुसतं नामकरणच केलं नाही, पुढे जाऊन अण्णाभाऊ साठेंनी तमाशाचा जो फॉर्म आहे त्यामध्येही बरेच बदल केले. तमाशात व्हायचं काय, सुरुवातीला गणगवळण, मग बतावनी, सवाल जवाब, मग वग असं व्हायचं. आणि त्या वगामध्ये राजा आणि प्रधान, सेनापती, शिपाई, मंत्री अशी पात्र घेऊन त्या भोवती तो वग गुंफलेला असायचा. तर अण्णाभाऊ साठेंनी हे थांबवलं. गण व्हायचा सुरुवातीला, पण ती गवळण जी आहे ते गवळणीमध्ये मथुरेला चाललेत गवळणी आणि त्यांना पेंद्या आणि श्रीकृष्ण अडवतो हा जो प्रकार होता तो त्यांनी बंद केला आणि
डायरेक्ट वगाला सुरुवात करायची असं ठरवलं. मग त्या वगाचा जो विषय असायचा तो वास्तविक जीवनाशी संबंधित असायचा. जसं की त्यातली पात्र म्हणजे सावकार, शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, शिक्षक, पोस्ट मास्तर अशी प्रत्यक्ष आयुष्यातली पात्र त्यांनी तिथे आणली आणि त्यांच्या भोवती समाजात जे काही चाललंय त्यावरती भाष्य करायला सुरुवात केली. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही लक्षात घ्यायला गेलं तर. त्यांनी फॉर्मच बदलला, नुसतं करमणूक न करता त्याद्वारे समाजाचं चित्र समोर कसं उभं राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दरम्यान अण्णाभाऊ साठेंच्या बऱ्याच कादंबऱ्या लिहून झाल्या होत्या आणि त्यांच्या कादंबऱ्यांचे अनुवादही जगभर झाले होते, जगभरातील भाषांमध्ये. रशियन असेल, फ्रेंच असेल, जर्मन असेल आणि अजून. त्यामुळं महाराष्ट्रापाठोपाठ अण्णाभाऊंचं साहित्य जे आहे जगभरात पोहोचलं. आणि रशियामध्ये तर त्यांच्या साहित्याला विशेष लोकप्रियता मिळाली. कारण मॅक्झिम गॉर्की ज्यांच्या आई या कादंबरीपासून अण्णाभाऊ प्रेरित झाले होते, ती कादंबरी असेल किंवा रशियातील इतर लेखक असतील, दोस्तोयेव्स्की, चेकोव, लिओ टॉल्स्टॉय, यांची पात्रे आणि अण्णाभाऊ साठेंची पात्रे ही म्हणजे जवळपास सारखीच होती. तिथल्या लोकांना एक हे साम्य दिसलं आणि त्यांना ही अण्णाभाऊंचं कथानक आणि ही कादंबरी ही जवळची वाटली. म्हणून त्यांना एक चांगलीच प्रसिद्धी मिळाली रशियामध्ये. तर इंडो सोव्हिएत कल्चरल असोसिएशन म्हणून जे आहे त्यांच्याद्वारे अण्णाभाऊ साठेंना रशियामध्ये बोलावण्यात आलं. अण्णाभाऊ साठे गेले होते तिथं. तर तिथं जाऊन त्यांनी काय करावं, तिथं जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादरीकरण केलं आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. म्हणजे हे पहिल्यांदा घडलं असावं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा विदेशात गायला जातोय आणि त्यालाही लोकप्रियता मिळते, हे पहिल्यांदा घडलं होतं. तर हा प्रतिसाद आणि तिथली लोकप्रियता याचा अनुभव घेऊन, आतिथ्य घेऊन अण्णाभाऊ परत आले. त्यांनी परत आल्यानंतर माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन लिहिला. पुढे त्यांना जागतिक साहित्य संमेलनासाठी पॅरिसवरून निमंत्रण आलं होतं. पण तेव्हा अण्णाभाऊ साठेंची परिस्थिती फारच बिकट होती, आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती आणि त्यांना ते त्यामुळे शक्य झालं नाही. पॅरिसचं जे साहित्य संमेलन होतं तिथं अण्णाभाऊ साठे जाऊ शकले नाही. माझी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची ओळख कशी झाली किंवा त्यांचीच ओळख कशी झाली हे जर सांगायचं झालं तर एक सांगता येईल की गावी काय जयंती असते अण्णाभाऊ साठेची साजरी करतात लोक. त्या जयंतीमध्ये दिसत त्यांचा फोटो आहे, कोणीतरी मोठा माणूस आहे. पण मोठा माणूस आहे म्हणजे नेमका कोण आहे आणि कार्य काय काम केलंय हे काही अजिबात माहित नव्हतं. आणि दरम्यान शिक्षण घेत असताना 8वीला त्यांचा एक धडा होता. खरं तर 8वीचं वर्ष खूप सुंदर होतं. म्हणजे त्या वर्षामध्ये मराठी विषयात खूप छान छान धडे होते त्यावेळेस. यदुनाथ थत्तेंचा भारत माझा देश आहे,
गोदावरीताई परोळेकरांचा पाड्यावरचा चहा आणि कुसुमाग्रजांची कविता सर्वात्मकाची वसुंधरा, सोबतच माझे माहेर वागदरा हा धडा होता. तर हा जो धडा आहे एवढा म्हणजे त्याची भाषा जी आहे त्याची आणि त्यातून त्यांनी जे चित्र जे उभं केलं होतं ते खूपच भिडलं. म्हणजे फकीरा कादंबरीचाच एक छोटासा भाग असावा असं मला वाटलं होतं तेव्हा. म्हणजे खरं तर कारण त्यात घडतं काय की एक सासूरवाशीन सासरी निघाली, तिचे वडील तिला घेऊन चाललेले आणि ते जंगलातून जात आहेत आणि तिथे सावळ्या नावाचा डाकू प्रसिद्ध आहे, तो लुटण्यासाठी, लुटमारीसाठी. तर यांना एक भीती असतेच की हा कधी कुठून येईल आणि आपल्याला आपल्या जवळचं सगळं ऐवज लुटेल किंवा हिच्या अब्रूलाही हात घालेल अशी भीती होती. आणि तो शेवटी दिसतोच, त्यांना गाठतो. पण त्यांनी जो विचार केलेला असतो तसा तो अजिबात नसतो. ते खरं तर सासरवाडीवरून परत निघालेले असतात. हुंडा दिला नसल्यामुळे तिला घरी घेणार नाही असं तिच्या नवऱ्याने आणि सासरकडच्याने सांगितलेलं असतं, म्हणून ते परत निघालेले असतात. हे जेव्हा सावळ्याला कळतं तेव्हा तो खवळतो आणि मग तो म्हणतो की कसं काही घेत नाही हे बघू आणि तुला मी ते सोडतो नेऊन. मग तिथे घेऊन जातो आणि त्याची आधीच एवढी दहशत असते की सावळा डाकू आहे म्हणून. आणि त्याला जेव्हा कळतं तिथं की सावळा डाकू आलाय तेव्हा त्या घरच्यांची पाचारण बसते आणि एकंदरीत तो त्याला दरडावतो आणि परत समजावून सांगतो कशाला हुंडा घेतोस, इथून पुढे हुंडा घ्यायचा प्रयत्न केलास, मागितलास की तुझं डोसकच मारीन असा एक शब्द प्रयोग आहे, तुला मारून टाकेन. तर ते त्यांनी त्यात असं म्हणतो तो, ही गोष्ट जी आहे त्या परिसरात पसरते सगळीकडे की असं असं सावळ्यानं नांदणूक चालू केली. मग जिथं जिथं काही अशी घटना असतील, प्रकरण असतील जिथं मुली नांदवत नाहीत, हुंड्या पायी छळ करतायत, तिथे तिथे सावळा जाऊन प्रकरण मिटू लागला. आणि ही जी आहे मुलगी ती तर म्हणत असते की माझं माहेर हे जयसिंगपूर नसून सावळाचे जे गाव आहे वाघदरा ते माझं माहेर आहे आणि सावळा हा माझा भाऊ आहे असं म्हणतो. तर अशा प्रकारचा तो एक सुंदर धडा होता. तर ते म्हणजे खूपच भिडला. म्हणजे त्याची भाषा, परत ते निसर्गाचं चित्रण जे उभं केलं होतं त्यामध्ये खूपच आवडलं. त्यानंतर 10वीला गेल्यानंतर स्मशानातील सोनं म्हणून एक धडा होता. स्मशानातील सोनं ही अण्णाभाऊंची कथा 10वीच्या अभ्यासक्रमात होती. 10वीला ज्यांनी ज्यांनी ही कथा वाचली आहे, अभ्यासली आहे, असे विद्यार्थी अजूनही त्या कथेला विसरू शकलेले नाहीयेत. म्हणजे अभ्यासक्रमातील तुमची कुठली गोष्ट तुमच्या लक्षात आहे असं जर विचारलं त्यांना आता, तर बऱ्याच जणांचं उत्तर स्मशानातील सोनं हेच असेल. कारण ती कथा एवढी सुंदर आहे आणि एवढी खेळवून ठेवते. बऱ्याच जणांनी अक्षरशः ती कथा पाठ केली होती, बांधून ठेवते ती कथा. अभ्यासक्रमातील इतर धडे लक्षात राहणार नाहीत, पण ही कथा लक्षात राहते. काय आहे कथा? भीमा नावाचा एक जण आहे माणूस, तो मुंबईत काम करायला येतो कुटुंब घेऊन. काम करून कष्ट करून पोट भरायला येतो आणि मुंबईत त्याला खाणीमध्ये काम मिळतं. तो काम करायला लागतो, त्याचा प्रश्न मिटतो.
पण काही दिवसांनी ती खाण बंद पडते. खाण बंद पडल्यानंतर खायचं काय, जगायचं कसं, मूलभूत प्रश्न आहे. त्या दिवशी खाणीतून येताना भीमाला एक राखेचा ढीग दिसतो नदी शेजारी, आणि ते स्मशान आहे. ती राख काय आहे की नुकतंच जळून गेलेलं ते प्रेत आहे, आणि तिथं काहीतरी चमकतं. ती अंगठी आहे. अंगठी अशी सापडल्यामुळं त्याचा आनंद गगनात मावेन असा होतो. तो बाजारात जाऊन अंगठी विकतो आणि त्याचे जे काही पैसे मिळतील त्या पैशातून मीठ मसाला काय आवश्यक वस्तू असतील त्या घेऊन येतो. मुलाबाळांसाठी गोडधोड काहीतरी घेऊन येतो. त्यानंतर तो विचार करायला लागतो की आता आपल्याला कमाईचा मार्ग सापडलेला आहे. इथून पुढे आपण स्मशाना पालथी घालायची. उरलेली जाळलेली जी काही मडी असतील तिथपर्यंत पोहोचायचं आणि मड्यांच्या हातांमध्ये, तोंडात, पायात जे काही सोनं असेल, चांदी असेल ती मिळवायची आणि ती विकून उदरनिर्वाह चालवायचा. बायकोला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा ती घाबरून जाते. म्हणजे आता स्मशानात कोणी जात असेल तर घाबरणारच ना. तर तो म्हणतो की स्मशानात भिण्यासारखं काय आहे, आणि स्मशानात भूत असतात असं कोणी सांगितलं तुला? ती भूत मुंबईत आहेत, भूत घरात असतात, गावात असतात. ती स्मशानात जातात तेव्हा तिथे कुजतात, जळून जातात, सडून जातात. त्यांचं तिथं नंतर कसलंही अवशेष शिल्लक राहत नाही. तिथून पुढे ते कामाला लागतो, सरावतो, त्याचं चालू होतं. रात्र झालं की स्मशान पालथी घालायची, उरलेली मडी उकरायची, जाळलेली असेल तर राखेत काय मिळते का बघायचं, आणि सोनं घेऊन विकायचं आणि त्यातून जे पैसे येतील त्या पैशांनी घर चालवायचं. हा कथेचा विषय जर बघितला तर किती म्हणजे वेगळा आहे नाही. जगण्यासाठी माणसाला मेलेल्या माणसाच्या राखेची किंवा त्याच्या मड्याची आवश्यकता पडते. विरोधाभास आहे, किती विरोधाभास आहे. पण अण्णाभाऊंनी ज्या सामर्थ्याने हे उभं केलंय ते केवळ अप्रतिम आहे. त्यातील शेवटचा प्रसंग तर एवढा थरारक आहे की ते मढं उकरलेलं असताना तिकडून कोल्हे काय येतात, त्या आवाजाने गावकरी काय येतात, आणि तो जो काही प्रसंग असा उभा राहिलाय अंगावर काटा येतो अक्षरशः. तर अशी ती स्मशानातील सोनं आहे कथा. अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे तेही स्मशानातील सोनंच आहे असंच म्हणावं नाही का. कृष्णाकाठच्या कथा, खुळवाडी, बरबाद्या कंजारी ही त्यांचे कथासंग्रह असतील किंवा कादंबऱ्या असतील, पोवाडे असतील, त्यांच्या साहित्याने एक चैतन्य निर्माण केलं. त्यांच्यासारखा लेखक पुन्हा होणे नाही. आयुष्यभर अण्णांनी खूप कष्ट केले, झोपडपट राहिले, दैन्य बघितलं, हालअपेष्टा सहन केल्या, आणि जेव्हा ते गेले तेव्हाही त्याची परिस्थिती वाईटच होती.
ते गेले तेव्हा जवळ कोणी नव्हतं. अक्षरशः त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा पैसे नव्हते लोकांकडे. म्हणजे एवढं अजरामर काम करून ठेवलेला माणूस, संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी लढलेला माणूस, आणि मरताना कसं मरावं लागलं. आज अण्णाभाऊ असते तर त्यांनी काय लिहिलं असतं असा प्रश्न मला पडतो. काय लिहिलं असतं? लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यानंतर जेव्हा हजारो स्थलांतरित लोक रस्त्यावर आले, शेकडो हजारो मैल गावी चालत निघाले, वाटेत त्यांचे जे हाल झाले, अन्न पाण्याविना, भुकेविना गेले. रेल्वे रुळावर काही जण गेल्याची बातमी होती मागे. अण्णाभाऊनी याविषयी काहीतरी लिहिलं असतं. या लॉकडाऊनमुळे लोकांचे जे हाल झाले, जी मानसिक परिस्थिती झाली, यावर त्यांनी काहीतरी लिहिलं असतं. जे कोविड वॉरियर्स आहेत, फ्रंटलाईन वॉरियर्स ज्यांना आपण म्हणतो, वैद्यकीय क्षेत्रातील लोक असतील, मग पोलीस खात्यातील लोक असतील, साफसफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील लोक, प्रशासनातील लोक, यांच्यासाठी पोवाडा लिहिला असता. ज्या हिमतीने हे लोक लढतायत, आपलं घरदार सोडून जीवाची पर्वा न करता जे भिडतायत, याविषयी अण्णाभाऊंनी काहीतरी पोवाडा नक्कीच लिहिला असता. धारावीमध्ये रुग्ण सापडल्यानंतर जी पळापळ झाली, फक्त महाराष्ट्रच नव्हे, आपला देशच नव्हे तर जगभराचं लक्ष लागलं होतं. कारण एवढी घनदाट वस्ती असलेल्या परिसरात जर व्हायरस सापडला आणि त्याचा जर संसर्ग व्हायला लागला तर कशी परिस्थिती निर्माण होईल, आणि तो त्या परिसरातून बाहेर पडला तर घनदाट वस्ती असलेल्या मुंबई या मेट्रो सिटीची काय हालत होईल, याचा विचार केला तरी अंगावरती काटा येतो. पण मान्य करावे लागेल की तिथल्या एक सहकारी प्रशासनाने लवकर पावलं उचलली. मेडिकल डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, साफसफाई कर्मचारी असतील, आणि जे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते असतील, अशा बऱ्याच जणांनी अथक परिश्रम करून तिथली परिस्थिती आटोक्यात आणली. म्हणजे शेवटचा व्हायरस असलेला माणूस त्यांनी तपासला आणि धारावी सध्या कोरोनामुक्त आहे. तर या धारावीविषयी आणि तिथे लढलेल्या लोकांविषयी अण्णाभाऊंनी गौरवगान लिहिलं असतं. मला माहिती आहे अण्णाभाऊ जरी नसतील तरी कोणी ना कोणीतरी असेलच. अण्णाभाऊ वाचलेला, अण्णाभाऊंसारख्या संवेदनशील असलेला, समाजाप्रती कृतज्ञता वाटणारा कोणीतरी असेलच, ज्यांनी या सर्व नोंदी ठेवल्या असतील आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिणार असेल, लिहिल, कदाचित येत्या काळात समोर येईल. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्त
मला बोलण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांनी आमंत्रित केलं, याबद्दल त्यांचे खूप आभार. प्राध्यापक मुरलीधर शिंदे यांचेही खूप आभार. आणि आपण मला ऐकून घेतलं याबद्दल आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद.